आता बातमी ढगफुटी सदृश पावसाची आहे। जळगावमध्ये हा ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे काय झालं तर केवळ पिकं वाहून गेली नाहीत तर ती माती देखील आहे ती देखील वाहून गेल्याचं पाहायला मिळतं, ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। केळीचे घड आणि त्यासोबतच 140 कलमं आंब्याचीही ज्याचं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्याला आता भविष्याची चिंता आहे। चाळीसगाव तालुक्यातील बहाळ, रथाचे आणि कळमडू परिसरात जास्त नुकसान आहे। बहाळमधील नारळी नदीला गेल्या 80 वर्षात न आलेला महापूर आल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या पुराने केळीच्या बागा वाहून गेल्या आहेत। 2200 केळीचे घड आणि आंब्याची 150 कलमं साधारण पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। बहाळ, रथाचे आणि कळमडू परिसरातील सुमारे 200 ते 300 शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत। तातडीने पंचनामे करून योग्य आर्थिक मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे। शेत यांना वाहून गेलं सर्व, वाळू येऊन गेली त्याच्यामध्ये, खाली मान लागून गेली पक्क एकदम। हो, आता इथं माती कुठून आणायचं, काय करायचं आम्ही असं। आता ही मोठी केळी होती, ही पण संपूर्ण वाहून गेलेली। म्हणजे 2200 रुपये परमाने माल दिलेला होता मी, वाड्याचे व्यापारी होते त्यांना दिलेला होता, ते आले नाही। आता पूर झाला तर ते कशाला येतील। आणि ज्या दिवशी कटाई म्हणजे ज्या दिवशी माल कापायचा होता त्या दिवशी पूर आला। 2200 रोप लावणीकरण केलेली होती। काही 2500 रुपये प्रमाणे आम्ही फॉरेनचे आंबे लावलेले होते। लंगडा, हापूस वगैरे असे आंबे लावलेले होते। पूर्ण जमीन वाहून गेली। परत विटे विहीर होती, पाईपलाईन होती, ठिबक होती। आम्ही शेतकऱ्याकडनं 5 टारल्या खत घेतलेलं होतं, ते खत वाहून गेलं। आता सरकार हे मायबाप आहे, आम्हाला जे काही देतील ते घेऊ, त्यांच्यावरच आहे। ते देतील आम्ही घेऊ। आता आम्ही तर काय मागणी करू? आमचं तर सर्वच गेलं, अस्तित्वच नसतं, नाबूद झालेलं आहे।